गुड मॉर्निंग सर्वांना, सर्व माझ्या मैत्रिणींना. श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, तर माझा झाडू जे आहे तर खूप दिवसापासून झाडू खराब झालेला होता. आज घेऊया, उद्या आणूया असं म्हणत म्हणत मग मी काही म्हणजे मागचा महिना असाच गेला आणि झाडू पण खूप खराब झालेला होता. मग नवीन जो आहे तर मग मी नवीन झाडू आणलेला आहे बघा. आणि आपली म्हणजे जुन्या काळातले लोक जे हे होते ना, म्हणजे मी लहानपणापासून ह्या गोष्टी बघत आलेली आहे. आई, माझी आजी वगैरे जे आहे ना, तर म्हणजे असं नवीन असा झाडू आणला की त्याची पूजा करायची. तर मग तीच आपल्याला सवय लागलेली, तशी सवय लागलेली आहे बघा, की नवीन झाडू आणला ना, नवीन झाडू आणल्यानंतर त्याची पूजा करायची. म्हणजे लहानपणापासूनच सवय लागलेली आहे ती, की त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकतात आणि थोडेसे असे ज्वारीचे दाणे पण टाकतात. आणि आता असे झाडू नव्हते राहत. आपलं जे झाडू आहे तर तसा म्हणजे हे राहत होता. तर मग त्या झाडूची जी आहे तर मग त्याच्यावरती असं थोडासा दगड ठेवायचा, म्हणजे ते व्यवस्थित असं खाली चोपल्या जाईल अशा हेतून होतं ते. पण जे आपण म्हणतो म्हणतो ना, तर म्हणजे त्याच्या मागं जे शास्त्र लावलेलं आहे आणि वैज्ञानिक पण आहे बघा सर्व सर्व गोष्टी. कारण मी नेहमी असं म्हणते, म्हणजे आपल्याला त्याच्या मागचं काय आहे माहीत नसतं, पण आपल्याला एवढं माहिती असतं की झाडूची पूजा करायची म्हणून आपण करतो. पण त्याच्या मागं पण खूप काही असं लावलेलं असतं. तर म्हणजे ह्या ज्या आहे जुन्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहे, तर म्हणजे खूप चांगलं आहे ते. आणि आता आपल्या इथून पुढच्या पिढीमध्ये तर हे करतील का नाही ते पण आपल्याला काही सांगता येत नाही, कारण झाडूची पूजा वगैरे हे आता ही जी पिढी आहे तर आपली पिढी जी चालू पिढी आहे तर ही पिढीला माहिती आहे थोडं, पण इथून पुढं आपल्या मुलांना यांना पण ह्या गोष्टी माहिती नाही राहणार. पण जर का आपण असं घरात केलं तर म्हणजे मुलं मुलं पण लक्ष देतात आणि त्यांना पण माहिती मिळते की हे का करायचं, कसं कशासाठी करायचं का. तर मी काय करते, असा नवीन जेव्हा झाडू आणते ना, तर मग त्याचं ते खूप खाली असं गळतं आहे बघा. तर मग मी त्याला काय केलेलं आहे, ब्रशनं जे आहे ना, तर म्हणजे असं ब्रशनं त्याला थोडासा ब्रश मारून घेतला. म्हणजे पूर्ण आपण काय होतं हे झाडून काढताना ना, पूर्ण घरामध्ये त्याचंच ते हे गळतं आहे ते, गवत असतं ते, तर त्याच्यातलं ते कण जे आहे तर ते खाली पडतात. तर मग त्याच्यामुळं अगोदर असे ब्रशनं जे आहे ना, तर मग ब्रशनं साफ करून घ्यायचं त्याला. आणि नाही जर झाले ना, तर वल्ला करायचा झाडू, पाण्यामध्ये धुवून घ्यायचा सरळ आणि चांगला उन्हाला वाळू द्यायचा आणि मग ब्रशनं त्याला हे करायचं. अजिबात खाली गळत नाही. म्हणजे मी नेहमी नवीन झाडू आणल्यानंतर जे आहे तर असंच करते. तर मग त्याच्यामुळं नाहीतर मग काय होतं, लगेच चांगला महिना दीड महिना जे आहे तर ते झाडूचं त्याचे कणं तसे ते खाली गळतातच. तर त्याच्यामुळं असं जर तुम्ही ब्रश फिरून घेतला आणि त्याच्यावरती ब्रशनं जर हे केलं, कपड्याच्या ब्रशनं, कुठल्याही ब्रशनं आपण करू शकतो. केल्यानंतर आहे ना, तर मग नंतर काय होतं, असं खाली जे आहे तर घाण अजिबात पडत नाही आहे. आणि माझा पहिला झाडू जे आहे ना, खूप छोटा झालेला होता आणि नवीन झाडू जे आहे ना, तर म्हणजे झाडायला पण छान वाटतंय आणि इतकं पटकन झाडून होतं आहे ना. आणि मला जे आहे तर असाच झाडू आवडतो. आणि कारण मागच्या वेळेस जे आहे तर मी ना ते डीमार्टमधून ते गालाचा वायरचा जो आहे तर तो प्लॅस्टिकचा तसा झाडू आणलेला होता. खूप दिवस टिकला तो. अ, जवळपास 1-1.5 वर्ष टिकला. पण मला काही तो आवडतच नव्हता. म्हणजे फरशीवरची पूर्ण घाण जी आहे एकदम क्लीन अशी स्वच्छ झाडून निघत नाही आहे. आणि ह्या झाडूने झाडलं ना एकदम फ्रेश वाटतं. म्हणजे मागं धुळीचे कण वगैरे अजिबात राहत नाही. आणि त्या झाडूनं जे आहे तर मागं धूळ जी आहे तर धुळीचे कणं मागं राहतात त्यांना. जेव्हा आपण फरशी क्लीन करतो, पुसून घेतो तेव्हाच व्यवस्थित निघतं. नाहीतर असं जे आहे तर ते निघत नाही. आणि कारण आमच्या इकडं कसं आहे, रस्त्यावरतीच घर असल्यामुळे आहे ना, खूप धूळ येते. म्हणजे धूळ म्हणजे मातीच अक्षरशः इतकी धूळ राहते. तुम्ही दिवसातून 2 वेळेस जरी झाडलं तर एवढीच माती निघणार. आणि नवीन झाडू जे आहे तर मग नवीन झाडूनं झाडून घ्यायचं म्हटल्यानंतर मग मी काय केलं, सकाळी एकदा माझं झाडून झालेलं होतं. आता पूर्ण कामं आवरलेली होती घरामधली. कामं आवरून घेतली आणि कामं आवरून घेतल्यानंतर म्हणलं आता आपण नवीन झाडू आणलेला आहे तो काढूया. मग तो नवीन झाडू काढला आणि हा झाडू जो आहे ना, तर हा झाडू पण मी ऑनलाईन मागवलेला आहे बघा. तर ऑनलाईन मी 2 झाडू मागवलेले आहे. तर एक जो आहे तर मग मी एक ठेवून दिला आणि एक जो आहे तर एक वापरायला काढलेला आहे.
कारण मला 2 झाडू लागतातच. कारण वरती झाडायला पण एक लागतो आणि जिना वगैरे झाडायला आहे तर तो माझा एक झाडू सेपरेटच असतो. झाडू आणि सुपली. तर मग ते मी ते नंतर काढणार आहे. तर तो अजून झाडू जे आहे तर याच्यातलं जिना वगैरे झाडायचा झाडू आहे तो अजून चांगला आहे. त्याच्यामुळे मी काही तो आत्ताच काढणार नाही. मी ते ठेवून दिला. आणि हे झाडू जे आहे तर मी मिशोवरून मागवलेले आहे बघा. म्हणजे अशी क्वालिटी पण अशी लो क्वालिटी नाही आहे. क्वालिटी पण अशी छान आहे. आणि म्हणजे असं मला तर खूप आवडलेला आहे हा झाडू. असा पूर्ण जो कचरा, धूळ जी आहे ना, तर एकदम छान असं क्लीन होऊन जातंय. आणि छोटा झाडू होता ना, त्यानं मला घरं झाडायला इतका वेळ लागायचा. आणि आता येणं जे आहे ना, तर माझं पटकन म्हणजे झाडून झालेलं आहे, की काहीच वेळ लागलेला नाही. बाकीचे धुणं भांडे वगैरे कामं आवरलेले होते आणि आज जे आहे बघा तर आज मी फरशी पुसायची बाकी ठेवलेली होती. म्हणलं आज शेवटी जे आहे तर मग शेवटीच फरशी आपण पुसून घेऊया म्हणजे नंतर क्लीन केलं ना तर मग एकदम स्वच्छ घर होऊन जातं. आणि इकडं किचन ओटा वगैरे पण माझं आवरून झालेलं होतं. भांडे वगैरे घासून घेतले आणि लगेच भांडे घासल्यानंतर ताबडतोबच मी किचन ओटा तेव्हाच आवरून घेते. किचन ओटा आणि भांडे झाले कीच आपल्याला मला असं वाटतंय की पूर्ण कामं झाल्यासारखं. आणि मग हे कामाला काही वाटत नाही एवढं. कारण फरशी पण पुसवायची जर म्हणलं तर मी मॉपनंच पुसते म्हणजे काय हातानं पुसत बसत नाही. आणि हातानं जर म्हटलं तर मग असं एखाद्या महिन्यातून एक वेळेस मी हातानं पण पुसून घेते. कारण मग छान अशी क्लीन होती. जर कुठं डाग वगैरे जर असले आणि नाही जर मॉपनं ते निघत नसेल तर मग तेव्हा कपड्याने हाताने पुसून घ्यायचं. मग छान निघून जातात. थोडंसं असं गरम पाणी करून जर पुसून घेतलं ना तर छान निघतं ते मग डाग वगैरे जर असेल तर. आणि असं मॉपनं पण रोजची रोज जर पुसून घेतलं ना तुम्ही तर काही एवढं काही हे राहत नाही. म्हणजे क्लीन निघती फरशी पण असं रोज पुसावं लागते. जर तुम्ही आठवड्यातून पुसली एक वेळेस तर मग ती काही एवढी व्यवस्थित निघत नाही. आणि मॉपचं पण व्यवस्थित तुम्ही जर का पाणी बदलत राहिला 1-2 वेळेस पाणी बदललं ना तर छान निघते. नाही तर मग मॉपचं पण आहे ना तेच पाण्याचे आहे तर त्याच पाण्याचे परत डाग पडतात. तर माझा आजचा जो व्हिडिओ आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का चॅनलवरती नवीन असेल तर